मुंबईकर, पुणेकर आणि विदर्भकरांना भेटायला इथं कोणीतरी येणार आहे. आता ते कोण आहे, त्यांच्या भेटीनंतर काय घडणार आहे हे मी तुम्हाला अजिबात सांगणार नाहीये. तुम्ही पहा. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात स्वप्नीलजींच्या अतरंगी फॅमिली मधून प्रियदर्शन जाधव आणि हेमंत ढोमय. है बंबई नगरिया तू देख बबुआ, है बंबई नगरिया तू देख बबुआ, सोने चांदी की डगरिया तू देख बबुआ, सोने चांदी की डगरिया तू देख बबुआ. स्टेशन आलं. बरं झालं ना मी त्याला आत घेतला ट्रेन मध्ये. हा मिळाली तुला ट्रेन, नाही तर चुकली असती. मी उतरलो होतो, जरा स्लो होणार होतो तर आत घेतलास मला. अरे मला वाटलं तुला यायचंय आतमध्ये. नालायक कुठला. कोण आहेस तू आणि भिकारी आणि अशा कपड्यांमध्ये? हे काय डोक्यावर काय कबूतर बसवली होती अंड्याला? ओळखलं नाहीस मला? कोण? अंधार होईल सगळीकडे, तू छत्री घेऊन बाहेर येशील, छत्री उघडण्याचा प्रयत्न करशील, पण ती स्वतःच उघडेल. बघ माझी आठवण येते का? छत्री रिपेअर करणारा. अरे मी येईन येईन असं वाटत असताना मी येणारच नाही, पण जेव्हा मी येणार नाही असं वाटेल तेव्हा मी अचानक येईन. बघ माझी आठवण येते का? 8-15ची कर्जत फास. अरे मी पाऊस आहे, पाऊस. हो का? हो. मग मी द्राक्ष आहे, द्राक्ष. अरे मी खरोखरचा पाऊस आहे, हे बघ. ह्या तुझ्या धारा आहेत? हो. एक मिनिट. अरे पावसालाही भिजवलंस काय हे? ह्या आमच्या मुंबईकरांच्या घामाच्या धारा आहेत. हा 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 मान्य आहे, मान्य आहे, बरोबर आहे. पण आता काळजी करू नकोस, मी आलोय ना. आता घामाच्या धारा बंद, आता पाऊस सुरू. पहिला म्हणजे तू खरंच पाऊस आहेस? नाही, मी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला चाललो होतो म्हणून सगळे घातलेले आहे. नाही तसं नाही रे. काय हे तुझं हे काय झालंय? ह्या बाजूला खूप भरून आलंय रे. नाही हे भरून नाही आलंय रे. ओझोन लेअर मिटवून टाकली ना तुम्ही. ओझोन लेअर नाहीच आहे तिकडे, त्यामुळे सगळे ढग असे काळे पडतायत. अरे असा होतो मी, असा झालोय आता. असा दिसताना एकदम कॉमेडी दिसतोस. कॉमेडी? पण 26 जुलैला येतोस तेव्हा भीतीदायक वाटतोस बाबा. त्या दिवशी जरा चुकलंच. हा जरा जास्तच झाली मला त्या दिवशी. मी आपलं उठण्याचा प्रयत्न करतोय, पडतोय, उठण्याचा प्रयत्न करतोय, पडतोय. खूप पडलो. आई बाबा खूप रागवले मला. अरे तुझी गंमत चालू होती, पण आम्हाला किती वाईट दिवस बघावे लागले. हा सगळीकडे पाणी तुंबलं, गटारं तुंबली, आणि अचानक आमच्या असं लक्षात आलं की मुंबईत किती घाण आहे. आणि अचानक तुमच्या असंही लक्षात आलं की मुंबईत एक नदी आहे मिठी नावाची. हो रे हो. इतके दिवस आम्ही त्याला नाला समजत होतो. किती तो प्रलय रे. पण अरे कितीही प्रलय असला तरी मुंबईकर हटत नाही. काय त्याचं स्पिरिट. कसलं स्पिरिट? तुम्ही नुसतं त्याला बोडक्याचं स्पिरिट म्हणता. अरे आम्हाला पर्याय आहे का? काही आपलं बॉम्बस्फोट झाले, गोळीबार झाले की मुंबईकरांचं स्पिरिट दिली बातमी छापून. इतकी सवय झाली आता की ह्या स्पिरिटची बाटलीच घेऊन फिरतो. अरे तू समजा आला नाहीस, आम्ही पाण्याविनाच मेलो तरी सुद्धा बातमी येईलच, मुंबईकर पाण्याविना मेले, त्यांचं स्पिरिट पहा. नाही अरे असं म्हणू नकोस. आता आलोय ना मी पडतो. नाही तू इकडे पडू नकोस. तू तिकडे उत्तरेकडे पड. का? तिकडे सुद्धा शेतीला सगळे पाणी मिळू देत, रोजगार मिळू देत, लोकांना पैसे मिळू देत, म्हणजे तिकडचे लोक इकडे येणार नाहीत, इकडची गर्दी जरा कमी होईल. अरे पण ऐक माझं. तिकडे पड, तिकडे पाऊस तो पाऊस आहे. अरे पाऊस तो पाऊस आहे. अरे मुंबई करा, पाऊस तो पाऊस आहे रे. ह्या मुंबईकराचं मला काही कळतच नाही. जेव्हा पाऊस नसतो तेव्हा उन्हाळ्यात आपल्या आईला हा कधी येणार, ह्याचं काय वाहणार करत बसतात. आणि मी आलो की म्हणतात आला आई ग आला. आता काय करायचं? घ्या छत्र्या, घ्या रेनकोट, घ्या डबे बिबे घेऊन तसेच जा ट्रेन मध्ये. मला काही कळतच नाही या मुंबईकराचं. त्यापेक्षा असं करतो, मी जरा खाली जातो. म्हणजे कुठे? पुण्याकडे. एक्सप्रेस वे. आला पावसाळा, वेग टाळा. अच्छा म्हणजे मी आलोय म्हणून यांनी वेग टाळायचा. ह्याला काय अर्थ आहे? सगळं खापर आमच्यावरच फुटतंय.
अरे इथे पाटी कसली दिसते? बेल जास्त वाजू नये, जास्त वाजवल्यास 3 रुपये भाडं घेतलं जाईल. अरे बापरे, खाली कडी आहे, त्याचा टुक टुक असा आवाज करावा. ओके, टुक टुक. एक कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? टुक टुक. मी. चल बाहेर हो. अरे इथे बोहाळणींना सेल्समनचा प्रवेश आहे, बाहेर हो. मी पाऊस आहे, पाऊस. हो हो. ये 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 देव काय कानाखाली. उद्या म्हणशील मी वीज आहे. नाही नाही, ती माझी बायको आहे. ती फार कडकडट करते हो हल्ली. हो मग गडगडाट कोण आहे? ते वडील आमचे. नुसताच गडगडाट, कृती म्हणून काही नाही. अजून कोण आहे तुमच्या अचाट फॅमिलीत? भाऊ आहे एक, वादळ नावाचा. नुसती नासधूस करतो, वाया गेलाय हो, काय करणार. हो. आणि मला 2 मुलं आहेत, पाणी नावाची. 2 मुलं पाणी नाव? नाही नाही, एकाचं नाव पाणी, एकाचं नाव वॉटर, अशी 2 मुलं आहेत. पण हल्ली माझं त्यांच्याशी पटत नाही. का रे का? त्यांनी इंडोनेशियातले सुना केलेत. त्यात सुना मी कशा स्वीकारू? अशा सुना येणार तर कसं होणार? आणि एक सावत्र भाऊ आहे. हो का? अमेरिकेत असतो, हो. टॉर्नेडो नावाचा. टॉर्नेडो. नाही, नाही. एक मिनिट हा नंबर घे. अच्छा, इथे पडायचंय का जाऊन? हो, तिकडेच पडावं लागणार आहे तुला. अरे वा. येरवडा मेंटल हॉस्पिटलचा नंबर आहे, तिकडे जा. अहो काय असं काय म्हणताय? मी पाऊस आहे खरंच. काही काय अहो बोलताय? हे काय, हे बघा, मी पाऊस आहे, पाऊस. पहिला म्हणजे खरा पाऊस हो हो. जूनच्या आधीच आलाय. हा, मग वेळेत आलोय. वा 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 वा. नमस्कार, नमस्कार. मी तुला पावसकर म्हणलं तर चालेल? म्हणा ना, काहीच हरकत नाही. पावसकर. हा. तुम्हाला जर इथे पडायचं असेल तर आमच्या काही अटी आहेत. बरं. अट नंबर 1, हा. तुम्ही फक्त धरण भागातच पडायचं, डेक्कन आणि सदाशिव पेठेत पडायचं नाही. अरे समजा त्यातूनही तुम्हाला पडायची पाऊस असेल, हाऊस असेल, तर सोसायटीची आधी परवानगी घ्यायची आणि सकाळी 8च्या आत आणि रात्री 11 नंतरच पडायचं. अहो पण ह्याला काय अर्थ आहे? अट नंबर 2, हा. बरं का पावसकर, हा. जर रस्ते खराब झाले, नाही नाही. खड्डे पडले, लाईट गेली, तर त्याची जबाबदारी तुमच्यावरच असेल. माझ्यावर? पुणे महानगरपालिका ती जबाबदारी घेणार नाही आणि तशी ते कधीच घेत नाही. अहो, असं काय करता? हो, हे बघा, अटी मान्य असतील तर पडा, नाहीतर चालू पडा. पुणेकर, पुणेकर, ऐका माझं. पुणेकर, पुणेकर. अरे या पुणेकरांचं एक मला काही कळतच नाही. म्हणजे मुंबईतून इथे पुण्यात आलो तर यांच्या अटी भलत्याच. आता या अटी मान्य करत असायचं का कुठे दुसरीकडे जाऊन पडायचं? त्यापेक्षा मी अशा ठिकाणी जाऊन पडतो जिथे खरी गरज आहे. कुठे जावं बरं? विदर्भ. विदर्भ. अरे कुणीच कसं नाही इथे. ए भाऊ, हा. काय करून राहिला बे? मी पाऊस आहे. काय फुजूल फुलका मारून राहिला बे? तू पाऊस? आम्हा विदर्भवाल्यांना काही येडे समजून राहिला का बे? अहो असं काय करता? मी पडलो तर तुमच्या परिसराचा विकास होईल. तू नुसतीच बडबड करी आणि आमच्या विदर्भाचा विकास गडगड करी. काय 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 गडकरी? काय 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 काय? म्हणजे तुम्ही नुसतीच आश्वासनं देऊन राहिला बे, आमचा विकास तर काही होऊन राहिला नाही बे. नाही नाही, मी खरंच इथे पाऊस पाडीन, चांगलं काम करीन इथे. असं म्हणतो? हा. मग आम्हाला आमचा स्वतंत्र ढग पाहिजे. स्वतंत्र ढग? तो कसा बरोबर विदर्भावर आणून ठेवणार? असं कसं? आमचे 4 मुख्यमंत्री झाले ना बे. हो. मग आम्हाला स्वतंत्र ढग पाहिजे. नाही पण मुख्यमंत्र्यांचा आणि ढगाचा काय संबंध? आहे ना बे भाऊ. कसं काय? बघा, मुख्यमंत्र्याले वरुण राजाचा फोन आला हा. की ते ढगात जाते. बरोबर. आणि तुला वरुण राजाचा फोन आला की तू ढगातून खाली येते. अरे बरोबर बरोबर बरोबर. मान्य आहे, मान्य आहे, मान्य आहे, मान्य आहे. हे मात्र मान्य आहे. पण कसं आहे, पाऊस तो पाऊस, पाणी ते पाणी, असं सगळीकडे विखरून म्हणजे कसं नाही जमणार? नाही नाही, मुंबईचा पाऊस वेगळा, त्यांचं पाणी इंटरनॅशनल समुद्राचं. नाही. ते पुणेवाले त्यांचं पार पाणीपत झालं, तरी बी त्यांचा धांगड गुत्ता चालू. तसं नाही चालायचं बे. आम्हाला आमचा स्वतंत्र ढग पाहिजे. विदर्भावर जो अन्याय झालेला आहे, आम्हाला ढग पाहे म्हणजे पाहे. पाहे कुठे गेले? असेच सगळे येतात, विदर्भात दौरा करतात, काय काय आश्वासने देतात, पण आमच्या विदर्भाच्या हातात काहीच लागत नाही बे. गेले सगळे. मुंबईकर गेले, पुणेकर गेले, विदर्भकर गेले. मग पाणी पडतंय वरून, आम्ही पाणी देतोय आणि त्याला अशा वेगळ्याच वाटा फुटतायत, पाणी वळवलं जातंय. हे राजकारण काही माझ्या लक्षात येत नाही. पण मी जर फुगलो, म्हणजे ते मला शक्य नाही, वेगळ्या शब्दात मी जर रुसलो तर मात्र फार प्रॉब्लेम होईल, खूप अडचण निर्माण होईल. मी पडायचं नाही ठरवलं, मी आत्मक्लेश ठरवला ना, तर डोळ्यातून सुद्धा एक थेंब येणार नाही. इतके कोरडे व्हाल ना, मग वाट लागेल सगळ्यांची.
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? काय रे बाळा, काय हवंय तुला? तू कोण आहेस? अरे मी पाऊस आहे. पाऊस? हा, मी पाऊस आहे. पाऊस मामा, पाऊस मामा, पाऊस मामा. पाऊस मामा? नाही बरोबर, पावसाबरोबर सगळ्यांचं एक वेगळं नातं असतंच, हे मान्य आहे मला. मामा, मी रुसलोय तुझ्यावर. का, काय झालं? मी नाही बोलणार तुझ्याशी. नाही रे, पण झालं काय? 5-6 वर्षांनी आलायस आमच्याकडे तू. नाही रे, यायचं असतं रे, पण मध्येच अडवला जातो, काय करणार? यायचं असतं मला, पण ह्या वर्षी आलोय ना, आता या वर्षी जोरदार पडेन. हा? हा. आधी इकडं नको पडू हा? मग? आधी तिकडं पड. का, तिथं काय आहे? ते वाळलेलं झाड दिसतंय ना, हा, दिसतंय. तिकडं पड, त्याला हिरवगार कर. पण त्या वाळलेल्या झाडावर तुझं इतकं का प्रेम बाबा? काय झालं, महाबाप ना शेतकरी होता, हा. कर्ज थकलेलो, हा. हा, अन्नधान्याचं उत्पन्न काही नाही, हा. त्यात आमची म्हैस मेली. हा. मग काय झालं, महाबाप लईच कटाळला हा. आणि त्या झाडाला त्याने टांगून घेतलं. काय नाही, पेपरात बातमी आली, शेतकऱ्याची आत्महत्या. पेपरात त्याचा फोटो बी आला. आमच्या वर्गातल्या श्रीमंताच्या पोरांनी त्याच बातमीची होडी केली आणि पाण्यात सोडली. त्या निमित्ताने का असेना माझ्या बापाला पाणी तर मिळाले. आता माझी आई म्हणती की तू बी शेतकरी व्हायचं, शेती सांभाळायची. पण परत दुष्काळ पडला तर माया बी वेळेल रे लटकून घ्यायची. तेव्हा त्या झाडाला आधी हिरवगार कर रे झाड. नाही, असं वेड्यासारखं बोलायचं नाही. करेन त्या झाडाला मी हिरवगार, पण तू मोठं व्हायचं, शिकायचं, शेती करायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची बाळा, अन्न खाताना शेतकऱ्याची आणि पाणी वापरताना पावसाची आठवण ठेवायची, म्हणजे कसं सगळीकडे हिरवगार होईल. पावसा क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, स्वप्नील सर. हसते हसते आग भर आई. वा, फार सुंदर. हेमंत, प्रियदर्शन, एक अत्यंत आगळा वेगळा विषय, त्याची अत्यंत आगळी वेगळी मांडणी, मेकअप, कॉस्ट्युम आणि त्याचा इतका हृदयस्पर्शी शेवट. क्या बात आहे. मला ना या पर्वातले परफॉर्मन्सेस बघून आणि विषय बघून आणि आशय बघून कुठेतरी अशी खात्री वाटायला लागली आहे की बदल घडणार. कारण जसं ह्या लोकांनी लोकांचे प्रॉब्लेम चव्हाट्यावर आणले ना, तसं आपण आता ह्या लोकांना चव्हाट्यावर आणायला सुरुवात केली. आपण सामान्य माणसाचे प्रॉब्लेम्स इकडे सांगायला सुरुवात केली आहे, त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. हे आज मला कळतायत, उद्या तुला कळतायत, परवा तिला कळतील, तेरवा त्याला कळतील. प्रत्येकाला आपापले आहेतच. पण जेव्हा मला कळेल ना की मी समदुःखी आहे, जेव्हा मला कळेल की तुझा प्रॉब्लेम आणि माझा प्रॉब्लेम वेगळा नाही, तेव्हा तू आणि मी एकत्र येऊ. आणि जेव्हा मला कळेल की तुझा आणि माझा प्रॉब्लेम आहे ना, तोच त्याचाही प्रॉब्लेम आहे, मग मी त्यालाही माझ्या बरोबर घेईन. आणि अशी जेव्हा ही ताकद एकत्र येईल ना, तेव्हा मला असं वाटतं की बदल नक्की घडेल. आणि जेव्हा हा बदल घडेल तेव्हा मी अत्यंत अभिमानाने सांगीन की या बदलामध्ये फूबाई फूचा पण खारीचा वाटा आहे. फार सुंदर ऍक्ट केलात तुम्ही, फार सुंदर परफॉर्मन्स. या आगळ्या वेगळ्या विषयासाठी, तुमच्या दोघांसाठी आणि आपल्या संपूर्ण क्रिएटिव्ह टीमसाठी झकास. अश्विनी मॅम. मला ना ते खूप कॉन्सेप्ट खूप क्यूट वाटलं की अरे हा पाऊस बनून आलाय. ती खूप सुंदर, ह्याची आयडिया होती. खूप छान. मला ते खूप आवडलं की तू पाऊस बनून आलाय. आणि ते ओझोनचं तुम्ही सांगितलं की का ब्लॅक आहे आणि का व्हाईट आहे, त्याचंही तुम्ही जस्टिफिकेशन दिलं. आणि मला तो शेवटचा पोर्शन मला खास आवडला, कारण त्याच्यामध्ये काही न करता तो स्ट्रेट फेस, स्माइलिंग फेस ठेवून तू इतकं दुःखद जे बोललास ना ते लागलं. दॅट इज कॉल्ड व्हॉट आय कॉल अ परफॉर्मन्स. सो आय रिअली मला हा परफॉर्मन्स वाईज, स्क्रिप्ट वाईज आणि परफॉर्मन्स वाईज हा सुपर्ब ऍक्ट होता. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. थँक्यू. वा, क्या बात है. आणि बघूयात की मार्कांचा पाऊस किती पडतोय. स्वप्नील सर. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. 10 आणि अश्विनी मॅम. अश्विनी मॅमना लाडूही द्यायचे आहेत, झकासही द्यायचे आहे, पण मी सुरुवात करणार आहे ब्लास्टनी. वा. झकास. आणि 10-20 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी, तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या
शुभेच्छा. थँक्स थँक्स विश थँक्स